कोल्हापूरच्या सुदीक्षा पिसे हिनं दक्षिण कोरियातील नुकत्याच झालेल्या 18व्या जागतिक तायक्वांदो कल्चर एक्स्पो 2025 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत नेत्रदीपक यश संपादन केलं आहे। या स्पर्धेत तिने 2 सुवर्णपदकं जिंकून भारताचा आणि कोल्हापूरचा गौरव वाढवला असून आज कोल्हापुरात तिचं जंगी स्वागत करण्यात आलं। या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत 25हून अधिक देशातील खेळाडू सहभागी झाले होते। कोल्हापूरच्या जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरची खेळाडू आणि होली क्रॉस इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या सुदीक्षा पिसेने स्पायरिंग आणि पुमसे या दोन्ही प्रकारात 2 सुवर्णपदकं पटकावली। तिच्या या अतुलनीय कामगिरीमुळे कोल्हापूरचं नाव केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजलं आहे। आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सुदीक्षा पिसे कोल्हापुरात परतताच छत्रपती ताराराणी पुतळ्याजवळ तिचं भव्य स्वागत करण्यात आलं। टाळ्यांचा कडकडाट, फुलांचा वर्षाव आणि कौतुकाच्या गजरात तिचं स्वागत करताना पिसे कुटुंबीय सुशांत पिसे, दत्तात्रय पिसे, अभिजित पिसे, मिलिंद पिसे, संपदा पिसे, चेतन पिसे, अभिषेक विंचू आणि इतर नातेवाईकांचे डोळे गर्वानं पाणवले होते। प्रशिक्षक अमोल भोसले, नवीन दवे आणि ग्रँडमास्टर निलेश जालनावाला यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली सुदीक्षानं घेतलेल्या कठोर परिश्रमाचं हे फळ आहे। सुदीक्षा पिसेचं हे यश कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल। तिच्या पुढील वाटचालींसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे।